संपूर्ण राज्यभरामध्ये सध्याच्या घडीला पोलीस भरतीची प्रक्रिया मोठ्या उत्साहात सुरू आहे। मात्र मुंबईतल्या मरोळ इथल्या परीक्षा केंद्रावर सध्या गंभीर वादाची ठिणगी पडली। या ठिकाणी मैदानी चाचणीसाठी आलेल्या शेकडो उमेदवारांनी पोलीस प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केलेला असून भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। मैदानी चाचणी घेणारे पोलीस अधिकारी योग्य पद्धतीने कार्यवाही करत नसल्याचा आरोप या परीक्षार्थींनी केलाय। बरं, विशेषतः 100 मीटर धावण्याच्या चाचणीमध्ये जुन्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्यामुळेच आमचं नुकसान होत असल्याचं या परीक्षार्थींचं म्हणणं आहे आणि या तांत्रिक त्रुटींमुळे धावण्याची अचूक वेळ नोंदवली जात नाहीये। परिणामी कष्ट करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी गुण मिळत असल्याचा दावा हे विद्यार्थी करतात। आणि धक्कादायक बाब म्हणजे ज्यावेळी विद्यार्थी या प्रक्रियेवर आक्षेप घेण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना दाद मिळण्याऐवजी पोलीस अधिकाऱ्यांकडून धमकावलं जात असल्याचंही काही विद्यार्थ्यांनी सांगितलंय। आणि यामुळे आता मैदानात सध्या भीती आणि संतापाचं वातावरण आहे। राज्याच्या गृह मंत्रालयानं या प्रकरणाची तातडीनं दखल घ्यावी आणि डिजिटल युगामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शक पद्धतीनं चाचणी घ्यावी अशी मागणी आता हे विद्यार्थी करू लागलेत। या विद्यार्थ्यांचे आरोप नेमके काय आहेत ते सुरुवातीला जाणून घेऊयात। 100 मीटर धावपट्टी अत्यंत खराब असल्याचा या परीक्षार्थींचा आरोप आहे। जुन्या तंत्रज्ञानामुळे गुणांचं मोठं नुकसान, धावण्याच्या वेळेमध्ये प्रचंड तांत्रिक घोळ आणि आक्षेप घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी धमकावलं। व्हिडिओच्या सुरुवातीचा भाग दाखवण्यास नकार करण्यात आलेला आहे। स्टार्टिंग पॉइंटवरती टायमिंग रेकॉर्ड मिळत नाही। कडक उन्हात चाचणी घेतली जाते, त्यामुळे नियमांची पायमल्ली एका बाजूला होतीये। घड्याळ जबरदस्तीनं काढून टाकल्याचा आरोपही होतोय। आणि याच महत्त्वाच्या विषयावरती